नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 36 बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपण यामध्ये खूप महत्त्वाचे IMP प्रश्न घेतलेले आहेत। तर बघा, प्रश्न पहिला, भारतातील किती पाणथळाचा समावेश 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5। प्रश्न क्रमांक 2, पचनक्रियेत नायट्रोजनयुक्त पदार्थांचे डायजेस्टमध्ये रूपांतर होते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमिनो आम्ल। प्रश्न क्रमांक 3 बघा, डायजेस्ट लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कान्हेरी। पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय संविधानातील कलम 213 अन्वये राज्यात अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 5चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्यपाल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करायचं आहे, कारण की खूप मेहनतीने मनापासून तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणत असतो। तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा, प्रश्न क्रमांक 6, डायजेस्ट स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कृत्रिम। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या राज्यात 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हरियाणा। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कुंडलिका नदी यंत्रणेदरम्यान स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए NW 85। प्रश्न क्रमांक 10 बघा, अत्यंत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी म्हणून कोणत्या संघाचा उल्लेख केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पोरीफेरा। प्रश्न क्रमांक 11 बघा, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे मुख्य केंद्र आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इचलकरंजी। प्रश्न क्रमांक 12 बघा, पहिले बालस्नेही न्यायालय महाराष्ट्र राज्यात कोठे होणार आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे। प्रश्न क्रमांक 13 बघा, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत? प्रश्न क्रमांक 14 बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राहुल नार्वेकर। प्रश्न क्रमांक 15 बघा, डॅश हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 17 सप्टेंबर। पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर बघा, वाक्य काय आहे? विनोदी चित्रपट पाहताना हसू येणं नैसर्गिक आहे। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्रिया विशेषण। प्रश्न क्रमांक 17 बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा। वाक्य बघा, अरे रे किती हे करुण दृश्य। आणि ह्या प्रश्न उत्तर काय करायचं सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 18, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। परोक्ष या शब्दाची जात डॅश ही आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शब्दयोगी अवयव। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो,
सर्वांनी आपल्या व्हिडिओला आताच्या आता लाईक करा, कारण की आपण खूप मेहनतीने मनापासून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा, प्रश्न क्रमांक 19, मधुला चकली आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी. पुढचा प्रश्न क्रमांक 20, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. यंत्रमानव सांग काम्या आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विधानार्थी. प्रश्न क्रमांक 21, दोन वस्तूंमधले साम्य दाखवून कोणता अलंकार तयार होतो. तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपमा. प्रश्न क्रमांक 22, आजचा हा प्रश्न तेव्हा पडला नाही या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता. तर बघा, प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केवल. प्रश्न क्रमांक 23, भावार्थ दीपिका हे भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक कोण. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 24, शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशेषण. प्रश्न क्रमांक 25 बघा, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी एकवचन. प्रश्न क्रमांक 26, सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 27 बघा, तो बहुधा घरी असावा या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थ. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांना मी छोटीशी विनंती करतोय की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील जे काही मी महत्त्वाचे व्हिडिओ बनवल ते तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 26 बघा, या वयात तुला असे बोलणे शोभत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 28चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी धातू साधित नाम. प्रश्न क्रमांक 29, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रारंभ करणे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मी शाळेतून आत्ताच आलो वाक्यामधील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक